जम्मूच्या किश्तवाडमधील ढगफुटीमधील मृतांचा आकडा वाढला। ढगफुटीमध्ये आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 120 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जम्मूच्या किश्तवाडमध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। शिवसेना कुणाची या वादाचा फैसला ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट या वादावर निर्णय देणार आहे। या निकालाकडे आता महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचं लक्ष लागून आहे। सध्या राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादावर 19 ऑगस्ट पासून ते 10 सप्टेंबर या काळात सुनावणी सुरू होणार आहे। त्यामुळे शिवसेना खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कुणाची हा फैसला सुप्रीम कोर्ट देणार असल्याची चिन्ह पाहायला मिळतात। या प्रकरणाला 2 वर्ष झाली असून त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असे संकेतच सुप्रीम कोर्टानं मागच्या सुनावणीत दिले होते। दरम्यान कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडतीये। न्यायाचं पाणी न मिळाल्यास ती मरेल। खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश भूषण गवईंकडे साकडं घातलंय। दिवसा ढवळ्या पक्ष फोडला जातोय, पक्ष चोरला जातोय, ते तुमचं शेड्यूल 10 का आर्टिकल 10 का काय त्या संविधानात आहे की नाहीये दिसतंय, ढळढळीत दिसतंय, तरी आपली सुनावणी चालू आहे। म्हटलं सुनावणी झाली तर बतावणी कधी सुरू होणार, म्हणजे बोलणं कधी सुरू होणार? चालू आहे तारीख पे तारीख। सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात लोकशाही तडफडते, प्राण सोडायला आले ती। जरा तिकडे पण लक्ष द्या। उद्धव ठाकरेला राजकारण करत नाही आणि सत्ता गेल्यापासून डिप्रेशन मध्ये चाललेत, काही बेताल बोलतात। सरन्यायाधीशांना तू काय म्हणून कुठे विनंती केली जाते? कोर्टात उभं राहून वकिलांच्या माध्यमातून, अशी जाहीररित्या नाही। त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर विषय नसेल तर घेता येत नाही कोणालाही। एवढी पण माहिती ह्या माणसाला नाही। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असा माणूस मुख्यमंत्रीपदी होता।